दिवसभरातला सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा, राज्याच्या राजकारणात काळी जादू आणि तंत्रमंत्रानंतर आता नव्या राजकीय आजाराची चर्चा सुरू झाली। कुणाला अपेंडिक्स झाल्याची टीका होतीये, तर कुणाला मूळव्याध। हे सगळं राजकीय घमासान आता आजारापर्यंत का आलं आणि हा राजकीय आजार नेमका काय आहे, जरा समजून घेऊ। आमचं ऑपरेशन करण्यापेक्षा तुमच्या अपेंडिक्सचं ऑपरेशन फडणवीस करतायत। जो भाजपला आलेला हा अपेंडिक्स आहे। संजय राऊत, आम्हाला जर तुम्ही अपेंडिक्स म्हणत असाल ते तर पोटात असतं, परंतु आपण उभाटा मूळव्याध करून ठेवलेली आहे। माननीय मुख्यमंत्री फडणवीस हे रोज त्यांचं ऑपरेशन करतायत, रोज त्यांचा अपमान होतोय। ऐकलत संजय राऊत आणि नरेश म्हस्के काय म्हणाले। शिवसेनेतल्या फुटीपासून दोनही पक्षात हा संघर्ष पेटलाय। या न त्या कारणावरनं दोनही बाजूच्या नेत्यांकडनं एकमेकांवर बोचरी टीका होते। आता ऑपरेशन टायगरच्या चर्चेनं पुन्हा जोर धरलाय। ठाकरेंच्या शिवसेना खासदारांना शिंदेंच्या शिवसेनेकडनं गळा लावण्याचा प्रयत्न केला जात असल्याचं सांगितलं जातं। त्यामुळे राज्यात पुन्हा एकदा नव्या राजकीय भूकंपाची शक्यता व्यक्त होतीये आणि याच ऑपरेशन टायगरवरनं दोनही शिवसेना नेत्यांमध्ये जोरदार शाब्दिक युद्ध रंगल्याचं चित्र आहे। संजय राऊतांनी भाजप शिवसेना युतीला थेट अपेंडिक्सची उपमा दिली आणि टीकास्त्र डागली। माननीय मुख्यमंत्री फडणवीस हे रोज त्यांचं ऑपरेशन करतायत, रोज त्यांचा अपमान होतोय, रोज त्यांचा ऑपरेशन करतायत। हा जो आहे शिंदे गट, हा भारतीय जनता पक्षाच्या पोटात उगवलेला अपेंडिक्स आहे। तो कधी कापून टाकला जाईल। राऊतांच्या टीकेला शिंदेंच्या शिवसेनेकडनंही प्रत्युत्तर मिळालं नसतं तरच नव्हतं। राऊतांनी अपेंडिक्सचा उल्लेख केल्यानंतर शिंदेंच्या शिवसेनेचे खासदार नरेश म्हस्केही मागे राहिले नाही। म्हस्केंनी राऊतांवरती कडी करताना ठाकरेंच्या शिवसेनेला या व्याधीचं नाव दिलं। संजय राऊत, आम्हाला जर तुम्ही अपेंडिक्स म्हणत असाल ते तर पोटात असतं, परंतु आपण उभाटा मूळव्याध करून ठेवलेली आहे आणि ते कुठे असतं हे मला सांगण्याची गरज वाटत नाहीये। आपण जर अशा पद्धतीने टीका कराल तर आम्हालाही त्या भाषेत उत्तर देता येतं। 3 वर्षांपूर्वी शिवसेनेत उभी फूट पडली होती। एकनाथ शिंदेंच्या नेतृत्वात 40 आमदार सुरत मार्गे गुवाहाटीला गेले आणि राज्य सत्तांतर झालं। पुढे भाजपच्या पाठिंब्यावर एकनाथ शिंदे राज्याचे मुख्यमंत्री बनले। तेव्हापासून दोनही शिवसेनेतला वाद धगधगताय। एकमेकांच्या नेत्यांना पक्षात घेऊन राजकीय धक्का देण्याचा प्रयत्नही केला जातोय। आता ऑपरेशन टायगरची चर्चाही त्याच पार्श्वभूमीवर होतीये। पोटामध्ये एक अपेंडिक्सची गाठ येते, ती गाठ आहे अपेंडिक्सची। ती हळूहळू सुजते आणि मग ती पिकते, ती फुटते किंवा कापून टाकली जाते। तेव्हा आमचं ऑपरेशन करण्यापेक्षा तुमच्या अपेंडिक्सचं ऑपरेशन फडणवीस करतायत। जो भाजपला आलेला हा अपेंडिक्स आहे, त्याची तुम्ही काळजी घ्या। ऑपरेशन टायगरवरनं एकीकडे संजय राऊतांनी शिंदेंच्या शिवसेनेला स्वतःची काळजी घेण्याचा सल्ला दिलाय, तर दुसरीकडे शिंदेंच्या शिवसेनेनं सुद्धा बोचरी टीका केली आहे। आमचं काय कोण ऑपरेशन करत असतील, काय करत असतील ते आम्ही बघून घेऊ, पण आपण आपली अवस्था मूळव्याधाप्रमाणे करून ठेवलेली दुखतंय पण दिसत नाही, पाहता येत नाही, बाणगोळाप्रमाणे करून ठेवलेली आहे, ती प्रथम पाहावी। शिवसेनेतल्या फुटीपासनं दोनही शिवसेनेत फोडाफोडीचं राजकारण पाहायला मिळतंय। एकमेकांना धक्के देण्याचा प्रयत्न केला जातोय, पण त्यावरनं रंगलेल्या वादामुळे जहरी टीकेचा राजकीय आजार बळावत चाललाय। ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत।